Good morning to all student. आज आपण अधः शाखेतील सांधे याविषयी पाहणार आहोत. काल आपण ऊर्ध्व शाखेतील सांधे म्हणजे वरच्या भागातले सांधे याविषयी चर्चा केली. खांद्याचा सांधा, कोपरा सांधा, मनगटाचा आणि कार्पल जॉइंट या विषयी आपण काल चर्चा केली. अधः शाखेतील सांधे म्हणजे आता कमरेच्या खालच्या भागाचे सांधे येतात. त्यामध्ये कटी सांधा आहे, गुडघ्याचा सांधा आहे, घोट्याचा सांधा आहे आणि घोट्यातील जे टार्सल बोन्स असतात ते सांधे आहे. याविषयी आपण माहिती घेऊया. तर अधः शाखेतील जो पहिला सांधा येतो तो म्हणजे कटी सांधा. मी समोर आकृती काढलेली आहे कटी सांध्याची. हा सांधा उखळीचा सांधा म्हणतात. अर्थातच हा सायनोव्हियल द्रवाच्या सांध्यातला सांधा असून त्याला उखळीचा सांधा असं म्हणतात. इंग्रजी मध्ये याला बॉल अँड सॉकेट सांधा म्हणजे हा एक बॉल सारखा आकार तयार आहे. म्हणजे आपल्या मांडीच्या हाडाचं जे डोकं आहे आणि त्याला थोडीशी मान आहे, 2 इंच मान असते. ही मानच्या पुढचा बॉल आकाराचा जे डोकं आहे आणि एक खळगा आहे. ते कटी हाड जे आहे त्या कटी हाडामध्ये खळगा तयार झाल्यामुळे तो एक सॉकेट तयार झालं. त्या सॉकेटमध्ये हा बॉल बसलेला आहे म्हणून याला बॉल अँड सॉकेट जॉइंट असं म्हणतात. या सांध्याला 2 पेक्षा जास्त आस असतात. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की आपण जर पाय वरती केला तर आपण कटी सांध्यातून आपला पाय गोलही फिरू शकतो, बाजूला नेऊ शकतो, समोर आणू शकतो, साईडलाही नेऊ शकतो. अगदी सराव असेल तर वरतीही डोक्याला सरळ पाय घेऊ शकतो. तुम्ही पाहत असाल की योगासन करणारे सरावात असणारे असं पायाला धरून पाय असा वरती सरळ करतात. म्हणजे व्हर्टिकल सरळ असा पाय आपल्या शरीराला समांतर होतो. म्हणजे या सांध्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होत नाही. या सांध्यामध्ये भाग घेणारी हाडं आपण पाहिली की पहिलं म्हणजे मांडीचं हाड, त्याला फिमर बोन म्हणतात. त्या मांडीच्या हाडाचा डोक्याचा गोलाकार भाग हा कटी हाडामध्ये बाहेरील भागात असलेल्या या सॉकेटमध्ये म्हणजे कपासारख्या खळग्यामध्ये तो अडकलेला आपल्याला या ठिकाणी दिसतोय. आणि मांडीच्या हाडाचं डोकं हे डोक्याच्या मधोमध छोटा खळगा आपल्याला पाहायला मिळतो. हाडाची मान म्हणजे या ठिकाणी थोडीशी हाडाची मान आहे. इतर हाडांमध्ये अशा प्रकारची मान एवढी लांब नाहीये. आणि ही मान मी सांगितल्याप्रमाणे 2 इंच लांब असते. आणि त्या ऍसिटिव्हिलम म्हणजे कपाच्या सारख्या आकारात ती बरोबर कडा पूर्ण वर्तुळाकार नसून खालच्या भागामध्ये ती अपूर्ण अशी असते. या कपाच्या भोवती फायब्रस टिश्यूचं वर्तुळ असतं. फायब्रस टिश्यू म्हणजे वर्तुळ असतं. आणि कपाच्या आतील भागामध्ये आपल्याला म्हणजे सायनोव्हियलचा पडदा असतो आणि आतील भागामध्ये डार्क जे आहे आर्टिक्युलर कार्टिलेज असतात. ह्या फिमरच्या डोक्यावर सुद्धा या ठिकाणी बाहेरून आर्टिक्युलर कार्टिलेज आच्छादलेलं असतं. आणि या दोन्ही कार्टिलेजच्या मध्ये पडदा असतो. त्या पडद्यामध्ये सायनोव्हियल द्रव असतो. आपण वारंवार सांगतोय की हा जो द्रव जर कमी झाला तर आर्टिक्युलर कार्टिलेज हे घर्षण टाळणार आहे. परंतु अगोदर त्याचं हाडाची पूर्ण वाढ होऊन
आर्टिक्युलर कार्टेजचं हाडात रूपांतर होतं आणि त्यामुळं या ठिकाणी जर द्रव नसेल तर दोन हाडांमध्ये घर्षण होतं आणि घर्षण झालं की मग त्या ठिकाणी पोकळी मोठी होते आणि पोकळी मोठी झाली तर तो सांधा निखळण्याचा किंवा तो कपाचा भाग मोठा होतो आणि मग सांध्याची पकड ही लूज होऊ शकते. परंतु त्या अगोदर ह्या जर सगळ्या गोष्टी असतील तर याची डोक्याची आणि म्हणजे त्या हाडाची पकड ही अत्यंत मजबूत अशी आपल्याला पाहायला मिळते. ऍसिट्युब्युलर नॉच हा फायब्रस तंतूच्या सहाय्याने जोडलेला असतो आणि ऍसिट्युब्युलमच्या सांध्याला कॅप्सूल चिटकलेली असते. तर फिमर हाडाच्या मानेचा अर्धा भाग हा कॅप्सूलने जोडलेला असतो. या ठिकाणी लिगामेंट टेरिस हे स्नायू त्या ठिकाणी असतात. स्नायू तंतूंचं बंधन हे अत्यंत मजबूत असतं. त्या ठिकाणी बंधन हे त्रिकोणाप्रमाणे असतं. याचा खालचा पाया ट्रान्सव्हर्स ऍसिट्युब्युलर नॉचला जोडलेला असतो तर वरचा भाग म्हणजे जो अपेक्स ज्याला म्हणतो आपण हा अपेक्स फिमर हाडाच्या हेड सोबत म्हणजे जो मधोमध असलेल्या फोविया सॅक्रोलिस ला चिटकलेला असतो आणि लिगामेंटद्वारे फिमर हाडाला आपल्याला रक्त पुरवठा होत असताना दिसतो. त्यामुळं हा सांधा अत्यंत मजबूत असा होतो. परंतु जसजसं आपलं वय वाढत जाईल किंवा म्हाताऱ्या माणसाचं उदाहरण जर आपण घेतलं तर जर या सांध्या हा सांधा तसा शरीरातला सर्वात मजबूत सांधा आहे. परंतु जर हे कार्टिलेज किंवा सायनोवियल द्रव कमी झालं तर त्या दोन्ही हाडांमध्ये घर्षण होतं आणि तो कप किंवा तो भाग जो आहे मोठा व्हायला लागतो आणि त्यातून हा सांधा आपलं हेड फिमरचं हेड हे बाहेर निघू शकतं. म्हणजे या ठिकाणी जर अचानकपणे या सांध्यावर वजन पडलं अचानकपणे बऱ्याचदा आपला अचानकपणे तोल जातो त्या तोलमध्ये किंवा पाय घसरणे असेल अशा प्रकारामध्ये हा सांधा निखळतो उखळतो. परंतु एकदा हा सांधा उखळला तर परत पुन्हा तो बसवण्यासाठी खूप अवघड जातं. तुम्हाला माहित आहे म्हाताऱ्या माणसामध्ये तर कधी कधी ही नेक थोडीशी लांब असल्यामुळे इथून तुटते म्हणजे हाडाची नेक मधून तुटतं त्यामुळे हेड वेगळं होतं फिमर हाडाचा खालचा भाग हा वेगळा होतो आणि मग दोन्हीचा जोड देण्यासाठी फार अवघड आहे. तसं सायन्स टेक्नॉलॉजीनं खूप प्रगती केल्यामुळं हेही हाडं जोडता यायले. त्याचं आपण ऑपरेशन करून त्यामध्ये डॉक्टर्स हे नेल्स वगैरे टाकून हे जोडत असतात. परंतु हा सांधा शरीरातला सर्वात मजबूत आहे तसं फिमर हाडही शरीरातलं सर्वात मजबूत हाड आहे कारण पूर्ण वरचा शरीराचा भार या सांध्याला सोसायचा असतो. म्हणून या सांध्याची जी हालचाल होते जसं की मांडी पोटाजवळ आणणे त्याला आपण फ्लेक्झन असं म्हणतो आणि हे पोटाजवळ आणण्याचं काम श्वास स्नायूच्या आकुंचनामुळं ही क्रिया आपण घडून आणू शकतो किंवा मांडी ही मागे नेणे म्हणजे एक्सटेन्शन करणे ही क्रिया ग्लॅटियन मॅक्झिमम मस्ट आणि सेमी ब्रॅनोसस टेंडोनेसिस ही क्रिया हे स्नायू ही क्रिया घडून आणतात. मांडी शरीराच्या मध्य रेषेपासून दूर नेणे त्यामध्ये ग्लुटियस मेडियस आणि मिनिमस हे स्नायू क्रिया घडून आणतात. तर मांडी शरीराच्या मध्य रेषेच्या जवळ आणणे याच्यामध्ये ॲडॅप्टर मॅग्नस ब्रेव्हिस लॉगस अशा प्रकारचे स्नायू ही क्रिया आपल्याला घडून आणताना दिसतात. असा हा सांधा अत्यंत मजबूत असल्यामुळं आपण जेव्हा चालणे किंवा धावणे किंवा उड्या मारणे या क्रियेमध्ये या क्रिया आपण सहजपणे क्रिया करू शकतो.
त्यानंतर दुसरा सांधा आहे गुडघ्याचा सांधा. या ठिकाणी आकृती काढलेली आहे. गुडघ्याचा सांधा हा सुद्धा सायनोवियल द्रवाचा सांधा आहे. सायनोवियल हिंज म्हणतात याला, बिजागिरीचा सांधाही याला म्हणतात. या सांध्याला एक आस असतो. जसा आपला कोपराचा सांधा होता त्याला एक आस आहे, तसा गुडघ्याचा सांध्याला एक आस आहे. या सांध्यामध्ये भाग घेणारी हाडं आपल्याला पाय फिमर चा खालच्या भागातील हे वरचं जे हाड आहे, फिमरच्या खालच्या भागातील कॉन्डाइलस हा टिबियाच्या वरच्या भागासोबत, खालचं हाड हे टिबिया आहे, वरचं फिमर आहे. या दोन्ही हाडा म्हणजे त्याच्या वरच्या भागासोबत जोडलेलं असतं. आणि या दोन्ही हाडाच्या वरती पटेला म्हणजे गुडघ्याची वाटी ही असते. आणि ही वाटीमुळं या सांध्याला मजबूती असते. परंतु आकृतीमध्ये तुम्ही जर बारकाईने लक्ष केलं की या सांध्याच्या बाह्य भागामध्ये फायब्रस कॅप्सूल्सचं आवरण असतं. समोरच्या भागात, मांडीच्या समोरील भागात असलेल्या क्वाड्रिसेप्स फिमोरिसच्या टेंडनचा भाग आपल्याला या ठिकाणी दिसतो. थोडीशी आंतररचना जर आपण याची पाहिली तर आंतररचनेमध्ये इथं थोडस क्रुशिएट लिगामेंट असतात, त्याला फुली बंधनं म्हणतात. क्रुशिएट लिगामेंट हे फार महत्वाचे असतात. ते इंग्रजी यक्स आकारासारखे बरोबर फिट असतात. म्हणजे काही लिगामेंट असे या बाजूने असतात तर काही या बाजूने, म्हणजे असे या आकाराने ते बरोबर या ठिकाणी असे फिट असतात. आणि या लिगामेंटमुळे या सांध्याला अत्यंत मजबूती येते. फुली बंधनं त्याला म्हणतात. ही फुली बंधनं हा सांधा विशेष करून खेळामध्ये, जसं की फुटबॉल सारखा खेळ आहे, या फुटबॉलच्या खेळामध्ये डॅश बसतो. म्हणजे ज्या खेळामध्ये डॅश बसतो गुडघ्यावर किंवा पायावर, तर त्या ठिकाणी गुडघ्याचा सांधा डिस्लोकेट होतो. आणि डिस्लोकेट झाल्यामुळं हे फुली बंधनं ताणतात किंवा तुटतात, अशा क्रिया होऊ शकतात. आणि हे ताणल्यामुळं स्नायूंचं तत्व काय? आकुंचन पावणे. आकुंचन पावणे, प्रसरण पावणे नाही. मग जर तुमच्या त्या स्नायूवर ताण पडला तर ते स्नायू ताणतात. ताणले म्हणजे त्याच्यामधले जे काही क्रिया होत असतात स्नायू जगण्यासाठी, जे काही आपल्याला प्रोटीन, व्हिटॅमिन्स जे काही लागतात ते ताणले जातात आणि ते दुखतं. आणि नंतर मग त्याला दुखापत झाल्यामुळे तो स्नायू लवकर पूर्व स्थितीमध्ये येत नाही, किंवा बऱ्याच वेळा हे लिगामेंट्स तुटतातही. आणि यामुळं सांधा हा लूज होतो. म्हणून चालता चालता जर सहज आपण चालताना सहज आपल्याला नकळत जर ठेच लागली, दगड आला, तर आपला पाया गुडघ्यात खडखडा असा आवाज त्या ठिकाणी येतो. कारण या ठिकाणी ऐच्छिक स्नायूंनी हा सांधा बांधलेला आहे. इच्छेच्या विरुद्ध हा सांधा काम करत नाही किंवा स्नायू काम करत नाही. आणि यामधले जे फुलीबंधनं आहेत, या फुलीबंधनं सुद्धा म्हणजे अत्यंत महत्वाचे असल्यामुळे या त्याच्यामध्ये अत्यंत मजबूती त्या ठिकाणी आली आहे. अर्धचंद्राकार इथं दोन भाग तुम्हाला दिसतात. अर्धचंद्राकार ह्या भाग दिसतात, त्याच्यावरती कार्टिलेज असतं. ह्या फिमर हाडाच्या खालच्या भागामध्ये सुद्धा कार्टिलेज असतं. आणि हे कार्टिलेज दोन्ही सांध्यांमधलं घर्षण टाळतं. बाजूला हा पडदा आहे, या पडद्यामध्ये सायनोव्हियल द्रव असतो. पडद्याच्या बाह्य भागाला हा स्नायूंनी त्या बांधलेला असतो किंवा मजबूत केलेला असतो. आणि हा द्रव, ह्या दोन्ही हाडाच्या मधात जे द्रव असतो, हा द्रव अत्यंत महत्वाचा असतो. म्हणून आपण चालणे, पळणे, ह्या क्रिया ज्या करतो, किंवा जसजसं वय वाढत जाईल तसतसं हे द्रव हे कमी व्हायला लागतं. अर्थात कमी होत नाही, परंतु तो मुद्दा जातो आहारावर.
आहार आपण जर योग्य पद्धतीनं घेतला तर त्या ठिकाणी त्या द्रवाची निर्मिती ही चांगल्या पद्धतीनं होते होईल. म्हणून त्या दृष्टीनं आपण आहारही घेतला पाहिजे आणि मग ते व्यवस्थित द्रव तिथं मेंटेन राहील. म्हणजे आणि लुब्रिकंट ज्याला म्हणतो आपण, म्हणजे याच्यामध्ये घर्षण हे टाळतं. जसं की आपण गाडीमध्ये घर्षणाच्या ठिकाणी ऑइल हे वगैरे टाकतो, ते घर्षण टाळण्यासाठी टाकतो. म्हणून या ठिकाणी ऑइल असणं किंवा हे असणं, द्रव असणं अत्यंत महत्वाचं आहे. अर्धचंद्राकार खुर्च्या या ठिकाणी खालच्या भागामध्ये तुम्हाला दिसतात. टिबियाच्या हाडाच्या वरच्या भागात 2 अर्धचंद्राकार सेमिल्युनार कार्टिलेज असतात आणि यामुळे टिबियल कॉन्डाइलचा पृष्ठभाग वाढून सांधा स्थिर राहण्यास मदत होते. हाडाच्या सांध्यातील भाग आर्टिक्युलर कार्टिलेजने आच्छादित केलेला असतो. सायनोव्हियल मेम्ब्रेन कॅप्सूलच्या आतील भागामध्ये आच्छादित असून यातून निघणारा सायनोव्हियल द्रवाचा स्त्राव हा सांध्यामधला अत्यंत महत्वाचा भाग आहे. अर्थात तो घर्षण टाळतो. त्याच प्रकारे हे मेम्ब्रेन चरबी किंवा गुडघ्याची वाटी किंवा मांडीचं जे हाड आहे या सगळ्यांमधलं घर्षण हे टाळतो. या सांध्याची हालचाल ही फ्लेक्शन बायसेप्स फिमोरिस सेमीटेंडोनस या स्नायूंच्या मुळे होत असते. यामध्ये ही सगळ्या क्रिया होतात. एक्सटेन्शन, फ्लेक्शन या प्रकारच्या क्रिया आपल्याला पाहायला मिळतात. अशा पद्धतीनं हा गुडघ्याचा सांधा आहे, याची काळजी घेणं गरजेचे आहे. आपण जेव्हा युवक असतो त्या वेळेस पासून याची काळजी घेणं गरजेचं आहे. कारण युथ असताना जर आपण हा सांधा निखळला उखळला तर तात्पुरतं तिथं तेव्हा दुरुस्त होतो, परंतु त्याचे दुष्परिणाम आपल्याला उतार वयामध्ये भोगावे लागतात. म्हणून डॉक्टर नेहमी विचारतात, तुम्ही पूर्वी पडला होता का, काही मार लागला होता का, किंवा काही इतिहास तपासला जातो आणि म्हणूनच ते सर्व विचारतात. अशा पद्धतीनं हा सांधा आहे. त्याच्यानंतर दुसरा एक सांधा खाली जातो, घोट्याचा सांधा. हा सुद्धा सायनोव्हियल प्रकाराचा द्रवाचा प्रकारातला सांधा आहे. याला बिजागरी सांधा म्हणतात, हिंज जॉईंट असं म्हणतात. आपल्या पोटरीची जी हाडं आहेत टिबिया फिब्युला, या हाडाच्या खालच्या संयुक्त भागात जे छोटी छोटी हाडं आपण पाहिली, कॅलस नावाचं हाड हे आपल्या घोट्याच्या मध्ये असतं. त्या कॅलसच्या वरच्या बाजूला हे टिबिया फिब्युला हे तिथं चिटकलेले असतात आणि त्याच्या सभोवताली सांधा भोवती हे बंधने हे अत्यंत मजबूत असतात. तंतूंनी बांधलेला हा सांधा असतो. आतल्या बाजूस त्रिभुज आकाराचे बंधन असतात आणि ही बंधनं सांध्याला अत्यंत मजबूती देतात. पायाचा तळवा खालच्या भागात झुकवणे किंवा पोटरीचे स्नायू जे आहे ते टिबियाच्या पुढील बाजूचे स्नायू पायाचा तळवा वरच्या भागात आणणे, यामध्येही टिबियाचे मागचे आणि पुढचे स्नायू आपल्याला भाग घेताना दिसतात. त्या घोट्याच्या सांध्यामध्ये टॅलस नावाचं हे हाड अत्यंत मजबूत आहे. आपण त्याला टाचेचा हाड म्हणलं तरी चालतं. तळव्यामध्ये जी कमान तयार होते, कमानीबद्दल मागे आपण बरीचशी चर्चा केली. टार्सल आणि मेटाटार्सल हाडांची जुळणी अशा प्रकारे होते की तिचा आकार कमानीप्रमाणे खालून बरोबर होतो आणि समोरच्या बाजूस तो टेकतो. आपला टोक समोर टेकत असतो. अशा पद्धतीनं आडव्या कमानी त्या ठिकाणी आडवी कमान तयार होते. अशा पद्धतीनं हा सांधा अत्यंत मजबूत असतो. दिशा निर्देशक एक जे हाड आहे ते हाडही बरोबर पंजा कुठं ठेवायचा काय आहे हे निर्देशित करत असतं. आणि पायाच्या कमानीमुळे अत्यंत खडबड जागा जर असेल, म्हणजे पायाखाली कधी कधी लहानसा दगड जरी आला तरी आपला
पाय त्याला ऍडजस्ट करतं, किंवा जमीन खालीवरी असली तरी पाय ऍडजस्ट करतं. तुम्ही पाहिलं असेल जेसीबी यंत्र काम करत असताना तुम्ही जर पाहिलं तर जेसीबी यंत्र हे कोणत्याही जागेवर ते अगोदर उभं करतं, म्हणजे त्याला तशी ऍडजस्टमेंट आहे. समोर दोन त्याचे भाग समोर येतात आणि पाठीमागून ही जे लोडर असतं ते त्याच्यावर भार टाकून ते यंत्र वर होतं. परंतु ही ऍडजस्टमेंट साठी सपाट जागा असावी असं काही त्याचं बंधन नसतं. तसं पाय सुद्धा आपल्या जमिनीवर पडल्यानंतर अगदी सर्वच ठिकाणी फरशी नसते. रस्त्यावर चालताना खड्डे आहेत, किंवा जेव्हा आपण शेतातून किंवा कधी तुम्ही ट्रॅकिंगला जर निघाला माळ रानातून वगैरे चालत असताना सपाट हा रस्ता आपल्याला मिळत नाही. परंतु बरोबर पायाचा पंजा हा मॅनेज करतो. पायाखाली काय आलं तरी ते मॅनेज कशामुळे होतं, तर आपल्या पंजामध्ये छोटी छोटी जी हाडं आहेत ती हाडं अत्यंत, जसं की हाताच्या पंजामध्ये हाडं आहेत आत आणि ते खोगीरचा सांधा तयार होतो, तशा पद्धतीनं तेही काम त्या ठिकाणी होतं. तर अशा पद्धतीने हे सांधे आहेत. तर ह्या सर्व सांध्यांचं कार्य आपण पाहत असताना शरीराचा तोल सांभाळणे हे एक सर्वात महत्वाचं सांध्यांचं काम आपल्याला पाहायला मिळतं. किंवा दुसरं कार्य आहे चालताना किंवा धावताना चपळाई आणण्याचं काम आहे घोट्याच्या सांध्याचं, तळव्याचं. आणि तळव्यात जर कमान नसती तर आपल्याला चपळाई किंवा जास्त वेळ उभं राहिल्यास किंवा चालल्यास आपल्याला लवकर थकवा निर्माण झाला असता. ज्याप्रमाणे हातात प्रोनेशन सुपायनेशन म्हणजे हात सरळ करणे म्हणजे दोन्ही हाड सरळ राहतात, आणि सुपायनेशन प्रोनेशन असं क्रिया होते, त्याचप्रमाणे तळव्यामध्ये सुद्धा इन्व्हर्शन आणि इन्व्हर्शन होत असतं. या हालचालीमुळं खडबडीत पृष्ठभागावर आपल्याला चालण्यास मदत होत असते. आणि ही हालचाल इन्व्हर्शन ही टिबियालिस अँटेरियर आणि पोस्टेरियर एक्सटेन्सर व्हॅल्युसिस लॉंगस आणि फ्लेक्झर व्हॅल्युसिस लॉंगस घडून हे स्नायू जे आहेत हे क्रिया घडून आणत असतात. तळवा बाहेरील भागात झुकविण्यासाठी इन्व्हर्शन होण्यासाठी इन्व्हर्शन आणि इव्हर्शन असा भाग आहे तो. पेरोनियस लॉंगस ब्रेविस आणि टर्शियस स्नायूच्या आकुंचनामुळे ह्या क्रिया आपल्याला पाहायला मिळतात. अशा पद्धतीनं आपल्या शरीरातले हे सर्व सांधे हा भाग या ठिकाणी संपतोय. सर्व शरीरातल्या सांध्यामुळेच आपण आपल्या शरीराची हालचाल ही करू शकतो. परंतु हालचाल सुयोग्य सुरळीत आणि काटेकोरपणे करायचे असेल तर सांधे हे चांगले असणं, त्यांचं आरोग्य चांगलं असणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि जसं की कला कुसरीचे काम असतील किंवा खेळ असेल, खेळामधील पदलालित्य असेल किंवा एखादं कौशल्य असेल, ते कौशल्य करण्यासाठी त्या सांध्यामध्ये योग्य हालचाल सांधे योग्य असतील तरच ती हालचाल व्यवस्थित करू शकतो, तरच ते कौशल्य त्या खेळाडूकडून चांगले होऊ शकतात. आणि म्हणून हे सांध्यांचं आरोग्य जपणं आपल्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. ते केलं पाहिजे आपण, आणि सर्वांनी याची काळजी घेणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर सांधे जर नसते तर आपलं शरीर एक रोबोट असतं. रोबोट तुम्ही पाहिला असेल, आपण असं टाईट झालो असतो, आपण वरती हात बी करू शकलो नसतो, चालू शकलो नसतो, चाललं तरी बी टाईट असं चालू, म्हणजे अर्थातच यामध्ये चपळाई आली नसती. अशा पद्धतीनं हा सांधे हा जो भाग आहे या ठिकाणी संपलेला आहे. हाडा विषयी म्हणजे जी अस्थि संस्था आहे ती पूर्ण या ठिकाणी संपलेली. या संस्थेवर सांध्यावरही प्रश्न येऊ शकतो. सायनोव्हियल द्रवाचे सांधे स्पष्ट करा म्हटलं की तुम्हाला हे सर्व सांध्यांची माहिती लिहावी लागेल, किंवा खुर्च्याबंधक सांधे कोणते किंवा तंतुबंधक सांधे कोणते याविषयी प्रश्न येऊ शकतात आणि त्याचं स्पष्टीकरण देऊ शकतो. किंवा मागे आपण पाहिलं की जे हाडांची माहिती पाहिली,
त्या हाडांबद्दल, जसं की पाठीचा कणा, शॉर्ट नोट तुम्हाला येऊ शकते, पाठीच्या कण्यात 33 मणके वगैरे असतात, अशा पद्धतीनं त्याची माहिती तुम्ही लिहिणं आवश्यक आहे. किंवा मांडीचा हाड आहे, दंडाचा हाड आहे, टिबिया फिब्युला आहे, अल्ना रेडियस आहे, ही लांब हाडं आहेत, किंवा हाडांचं कार्य काय आहे, अशा प्रकारचे प्रश्न या संस्थेवर येऊ शकतात, शॉर्ट नोट येऊ शकतात. त्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करा, निश्चितच तुम्हाला ते गोष्टी कळतील. या ठिकाणी ही आपली अस्थी संस्था संपलेली आहे. पुढच्या तासामध्ये आपण पुढची संस्था, ती म्हणजे खरंच स्नायू संस्था आहे, पण आपण ती थोडीशी बाजूला ठेवूया, कारण स्नायू संस्था पुन्हा शिकू. आणि अगोदर आपण पचन संस्था घेऊ, पचन संस्थेबद्दल माहिती घेऊ. ठीक आहे, तो तास थांबू.